नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे चमचमीत असा राजमा. खूप सुंदर लागतो राजमा चावल. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. चला तर आपण आता सुरुवात करूया. आता पहिल्यांदा बघा, इथं राजमा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता. 8 ते 10 तास राजमा पाण्यामध्ये चांगला भिजला पाहिजे. आता हा राजमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कुकरमध्ये. आता हा राजमा मी कुकरमध्ये काढून घेते. याच्यानंतर याच्यामध्ये मी 4 हिरवी वेलची, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 तमालपत्र घातलेले आहेत. आता याच्यानंतर चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि याच्यानंतर मी पाणी घालणार आहे. पाणी आपल्याला राजमा बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हा राजमा 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला. हे बघा, 6 शिट्ट्या इथं मी करून घेतलेल्या आहेत. आपण बघूया राजमा शिजलेला आहे का. हे बघा, राजमा आपला इथं मस्त असा मऊ शिजलेला आहे. आता याच्यामधले जे आपण खडे मसाले घातले होते ते मी काढून घेते. आता याच्यानंतर मी कढईमध्ये पहिल्यांदा तूप घालणार आहे. इथं मी 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि 2 पळी इथं मी तेल घातलेलं आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहे. जिरं चांगलं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी सुकी 1 लाल मिरची घालणार आहे. त्याचबरोबर याच्यानंतर मी 2 बारीक चिरलेले कांदे हे घालणार आहे मी तेलामध्ये भाजण्याकरता. कांदा आपल्याला छान मस्त असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा आपला इथं छानपैकी असा भाजून झालेला आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण मी इथं टेचून घातलेलं आहे. हे बघा, आलं आणि लसूण याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. आता आलं लसूण सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची घेतलेली आहे. 2 बारीक हिरव्या मिरच्या कट करून घातल्यात. हिरवी मिरचीनं सुद्धा छान टेस्ट येते. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर मी 2 टोमॅटोची प्युरी केलेली होती. मिक्सरला एकदम बारीक करायची 2 टोमॅटोची प्युरी. ती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये जातील काही मसाले. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, बारीक 1 चमचा धना पावडर, बारीक 1 चमचा जिरा पावडर. त्याचबरोबर मी इथं 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे इथं मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडरने खूप छान टेस्ट येते राजम्याला. त्याच्यामुळं आमचूर पावडर नक्की आवर्जून घालायची. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी जे राजम्याचं पाणी होतं शिजवलेलं ते थोडंसं याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा हा मसाला एकजीव करून भाजून घेणार आहे. एक्स्ट्रावरचं पाणी घालायचं नाही. जे राजम्याला शिजवताना घातलेलं पाणी होतं तेच याच्यामध्ये घालायचं आहे.
बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपल्या या सगळ्या ह्याला भाज्यांना. आता याच्यानंतर याच्यामध्ये राजमा मी घालून घेते शिजलेला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर मी थोडासा राजमा काढून ठेवला होता साईडला, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे राजम्याची ती थोडी दाटसर होण्यास मदत होते. थोडासा राजमा मी मिक्सरला थोडा ओबडधोबड वाटलेला आहे आणि तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे, कारण जी आपली राजम्याची ग्रेव्ही आहे ती दाटसर होण्यास मदत होते. आता याच्यानंतर कसुरी मेथी मी इथं वरून चोळून घालणार आहे. त्याचबरोबर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे मी. आता याच्यानंतर मी याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. आता पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही याच्यामध्ये छोले मसाला सुद्धा थोडासा टाकू शकता, चवीला खूप छान लागतो. आणि मीडियम गॅसवर आपल्याला 8 ते 10 मिनिटासाठी उकळवून घ्यायचा आहे राजमा. हे बघा मस्त असा इथे राजमा आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. जिरा राईस सोबत राजमा खूप सुंदर लागतो, चपातीसोबत, फुलक्यांसोबत खूप सुंदर लागतो राजमा. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आता एका प्लेटमध्ये मी सर्व करते. जिरा राईस सोबत खूप सुंदर लागतो, अप्रतिम. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. आता मी जिरा राईस आणि राजमा असा मिक्स करून दाखवते तुम्हाला. बघा हे बघा खूप सुंदर. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.